रविवारच्या दिवशीचा विषय तर सांगितलंच नाही. सकाळी आवरलं, मंदिरात गेलो, पाया पडलो, म्हणलं आता चला घरी यावं आणि आवरावं. पण मम्मी म्हणली आपल्याला जायचं दवाखान्यात. आता दवाखान्यात का चाललो हे तुम्हाला सांगतोच. पण त्याआधी आपली गाडी झाली ती खराब, तर तिला या आपल्या डस्टरनी पूर्ण क्लीन केलं. एकदम प्रॉपर क्लीन होती गाडी, वॉशिंग करायची पण गरज पडत नाही. तुम्हालासुद्धा पाहिजे असेल तर मला मेसेज करा. आणि गाडीमध्ये हवा वगैरे चेक केली आणि म्हणलं चला आता निघावं. हर्षल दादांना पण सोबत घेतलं आणि आम्ही म्हणलं आता भूक लागली, कारण 12 वाजले होते, मग नाश्ता करावा. मग नाश्ता करण्यासाठी वृंदावन मिसळमध्ये थांबलो. तिथून मग पुढच्या प्रवासाला निघालो. आलो होतो आजोबांना भेटायला. त्यांची परिस्थिती खरंच नाजूक आहे आता आणि ते ऑक्सिजनवरच आहेत. खूप वाईट वाटते. कसाबसा मनावर दगड ठेवून आम्ही परत घरी यायला निघालो आणि ॲव्हरेज चेक करत होतो मी गाडीचा सहज. तर बघा 18.1 ॲव्हरेज आला. तर नॉर्मल डेजला एवढा ॲव्हरेज होते, तर लॉंगला किती ॲव्हरेज येईल. आणि आता मी एकटाच गाडी चालवते, हे सगळेजण झोपलेत. काय वाटतंय का यांना. तर असं करत मी निघालो. पण मला आहे ना खरंच मला पण झोप आली होती, कारण सकाळी मी पण झोपलो नव्हतो, लवकर उठलो होतो. पण काय करणार शेवटी. आणि आलो मोशीत. तर राहायला आपल्या मोशीत ट्रॅफिक राव, काय करायचं नाही ट्रॅफिकचं, मला अक्षरशः काय कळत नाही. आणि शेवटी आपली नागेश्वरची भेळ घेतली आणि फायनली घरी आलो.